नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट लिखित ब्लॅकमेल ही कादंबरी. आज या कादंबरीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुमच्याकडनं जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया अभय बापट लिखित ब्लॅकमेल. न्यायाधीश समीप सरदेसाई स्थानापन्न झाल्यानंतर त्यांनी कोर्टात सभोवत आली नजर टाकली. ही वेळ सरकार पक्षाविरुद्ध प्रचिती पारसनीस या प्रकरणातील प्राथमिक सुनावणीसाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. तिच्यावर विवस्वान याच्या खुनाचा आरोप आहे. आरोपी कोर्टात हजर आहे आणि त्याचे वकील. पाणिनी पटवर्धन उठून उभा राहिला. मी आरोपीचा वकील आहे, ॲडव्होकेट पाणिनी पटवर्धन. न्यायाधीश हसले. मी ओळखतो तुम्हाला. आणि सरकार पक्षाकडनं कोण हजर आहे? सरकारी वकील रौनक फारूक उठून उभा राहिला. मी आहे न्यायाधीश महाराज. माझं नाव रौनक फारूक. छान. तर मग आपण सुरू करूयात खटला. त्यापूर्वी मला एक सांगायचं आहे. या खटल्यातल्या आरोपीचे वकील म्हणून काम पाहणारे पाणिनी पटवर्धन हे त्यांच्या नाट्यपूर्ण उलट तपासणीसाठी प्रसिद्ध असले आणि लोकप्रिय असले तरीही दोन्हीही वकिलांनी हे लक्षात ठेवावं की ही प्राथमिक सुनावणी आहे. त्यातला हेतू दोन्ही वकिलांनी लक्षात घ्यायला हवा. गुन्हा घडलाय का आणि त्या गुन्ह्याचा संबंध आरोपीशी लावण्याजोगी परिस्थिती आहे का, एवढाच हेतू प्राथमिक सुनावणीचा असतो. त्यामुळे या खटल्यात हजर करण्यात येणाऱ्या साक्षीदारांच्या विश्वासार्हतेची तपासणी करण्याचं काम माझं नाही. सकृतदर्शनी पुरावा जमा करणं एवढंच मी पाहणार आहे. एकदा का लक्षात आलं की गुन्हा घडला आणि आरोपीशी त्याचा संबंध लावण्या एवढा पुरावा दाखल केला गेलेला आहे की मी आरोपीला शिक्षा सुनवीन. आरोपीच्या बाजूनं कितीही पुरावा असला तरी त्याचा मी विचार करणार नाही. दुसऱ्याच शब्दात सांगायचं झालं तर पुरावे किती वजनदार आहेत याचा विचार मी करणार नाही. मात्र आरोपीने जर सरकार पक्षाचा पुरावा पूर्णपणे उधळून लावण्याजोगा पुरावा स्वतः सादर केला तर मग वेगळी परिस्थिती असेल आणि मी त्याचा विचार जरूर करीन. पण प्राथमिक सुनावणीमध्ये अशा प्रकारचे प्रसंग खूप कमी घडतात असं मला वाटतं. मला वाटतं हे दोन्ही वकिलांनाही पटलं असेल तर खटल्याचं कामकाज सुरू करावं. न्यायाधीशांनी आदेश दिला. सरकारी वकील रौनक फारूक याची ख्याती अशी होती की त्यांनी लढलेल्या प्रकरणात त्याच्या कार्यकाळात अनेक आरोपींना मृत्यूची सजा फरमावली गेली होती. त्याच्या दृष्टीनं हे प्रकरण म्हणजे त्याच्या लौकिकाला साजेसं नव्हतं. म्हणजे फार सोपं प्रकरण होतं. पण मुख्य सरकारी वकील खांडेकर यांनी ही जबाबदारी त्याच्यावर सोपवल्यामुळे तो आत्ता कोर्टात हजर होता. त्यांनी आणलेला पहिला साक्षीदार म्हणजे विवस्वांच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणारी बाई होती. ती साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी राहिली आणि तिने शपथ घेतल्यावर सरकारी वकिलांनी पहिला प्रश्न तिला विचारला. विवस्वान याला तू ओळखत होतीस? ओळखत होते. जिवंत अवस्थेत त्याला तू शेवटचं कधी पाहिलं? या महिन्याच्या 10 तारखेला मंगळवारी दुपारी 4 वाजता. त्यानंतर पुन्हा त्याला बघायचा योग कधी आला?
रविवारी संध्याकाळी 15 तारखेला. तेव्हा तो जिवंत होता? नाही, मी आला होता तो. मग तू काय केलंस पुढे? मी त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरीला कळवलं आणि त्यांनी नंतर ते पोलिसांना कळवलं. घ्या तुम्ही उलट तपासणी. मला काही विचारायचं नाही आहे, पाणिनी पटवर्धन म्हणाला. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याला साक्षीसाठी बोलावण्यात आलं. खोलीत पडलेल्या प्रेताची स्थिती निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेला नकाशा, त्याला अनुलक्षून असलेले फोटोग्राफ हे पुरावा म्हणून दाखल करण्यात आले. फारुखने नंतर त्या पोलीस अधिकाऱ्याला साक्षीसाठी पाचारण केलं, ज्याने विवस्वांच्या अपार्टमेंटची तपासणी केलेली होती. काय आढळलं तुला तपासणीत? फारुखने सुरुवात केली. प्रेताच्या जवळ प्रचिती पारसनीस क्रेडिट कार्ड पडलेलं होतं. त्या कार्डाचं काय केलंस पुढे? आता ते कार्ड नंतर ओळखता यावं म्हणून त्याच्यावर मी काय विशिष्ट खूण करून ठेवली बघा. मी तुला आता एक कार्ड दाखवतो, ते तुला ओळखता येतं का ते सांग. म्हणजे हेच ते कार्ड आहे का हे सांग. असं म्हणून सरकारी वकिलांनी त्याला एक कार्ड दाखवलं. तेच क्रेडिट कार्ड आहे जे मला प्रेताच्या जवळ सापडलं. कशावरनं? त्याच्यावर क्रेडिट कार्डाचा नंबर असतो, तो मी टिपून ठेवला होता. शिवाय त्याच्यावर खुनेसाठी मी विशिष्ट ठिकाणी भोग पाडून ठेवलं होतं. क्रॉस? नाही घ्यायची मला, पाणिनी खुशीत येऊन म्हणाला. त्यानंतर रौनक फारुखनं ठसे तज्ज्ञ बोलावला. घरात सर्वत्र अनेक ठसे मिळाल्याचं त्यांनी कथन केलं. या ठशांशी तू ओळख पटवलीस का? होय सर. सर, त्यातला एक ठसा आरोपीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा आहे आणि दुसरा आरोपीच्या उजव्या हाताच्या अंगठ्याचा आहे. तुला खात्री आहे तशी? 100% खात्री. बेडरूममध्ये आणखीन काही होतं? रक्ताचे डाग लागलेला एक टॉवेल तिथे पडला होता. ओलसर झालेला टॉवेल, म्हणजे वरकरणी कोणीतरी तो धुवून. माझी हरकत आहे या प्रश्नाला. हा साक्षीदाराचा अंदाज आहे, पाणिनी म्हणाला. सस्टेन. ठीक आहे, रक्ताळलेला टॉवेल, साक्षीदार म्हणाला. तुमच्याकडे तो आता असेल तर तो इथे सादर करा. साक्षीदाराने आपल्याकडच्या सील केलेल्या कागदी पिशवीतनं टॉवेल बाहेर काढला. तो साक्षीदारांनी वर्णन केल्याप्रमाणे थोडासा ओलसर आणि लालसर होता. आम्हाला हा सरकार पक्षाचा पुरावा म्हणून सादर करायचा आहे. पुरावा क्रमांक ब. माझी काहीच हरकत नाही, पाणिनी पटवर्धन म्हणाला. तुला सापडलेल्या ठशांचा तू फोटो काढलास का? हो सर. मग ते फोटो इथेही सादर कर. साक्षीदाराने आपल्याकडच्या विविध फोटोंची एक मालिकाच सादर केली. त्यात मृत व्यक्ती अंथरुणात रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, उशीजवळ रक्त जमा झालेलं, काही रक्त जमिनीवर सांडलेलं दिसत होतं. पाणिनींनी त्याचीही उलट तपासणी घेतली नाही. त्यानंतर सरकारी वकिलानं ऑटोप्सी सर्जनला साक्षीसाठी बोलवलं. त्यांनी साक्षीत सांगितलं की मृत व्यक्तीच्या कवटीच्या मागच्या बाजूला शिरलेली गोळी त्यांनी बाहेर काढली. ती गोळी .22 कॅलिबरची होती. ती कपाळातून आत शिरली होती. डोळ्याच्या पातळीच्या 2 इंच वरच्या बाजूनं ती आत शिरली होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. सरकारी वकिलांनी त्याला विचारलं, मृत्यू कधी झाला? माझ्या अंदाजानुसार आणि मी केलेल्या विविध चाचण्यांच्या आधारे मी असं सांगू शकतो की 12 तारखेच्या गुरुवारी दुपारी 2 ते 14 तारखेच्या शनिवारी पहाटे 5 या दरम्यान झालेला असावा. मृत्यू तातडीने आला का? नाही, मला नाही वाटत तसं. गोळी लागल्या लागल्या तो आधी बेशुद्ध पडला असेल
आणि शरीराची कुठलीच हालचाल त्यामुळे झालेली नसणार. पण बेशुद्ध अवस्थेत असताना सुद्धा हृदयाकडून मेंदूकडे रक्त पुरवठा होत होता. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला असावा. गोळी लागल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी किंवा तासाभराने तो गेला असणार. नक्की नाही सांगता येणार. तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही गोळी डोक्यातनं बाहेर काढली. हो सर. मग त्या गोळीचं काय केलं तुम्ही? 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत ती गोळी मी बॅलिस्टिक एक्सपर्टच्या ताब्यात देऊन टाकली. ज्या बंदुकीतून ती गोळी मारण्यात आली ते हत्यार तुम्ही निश्चित करू शकता? नाही. आत्ताच्या घडीला तरी नाही. म्हणजे आम्हाला हे माहिती आहे की लांब नळी असलेल्या बंदुकीतून ते थांबा. हा साक्षीदाराचा अंदाज आहे आणि हा साक्षीदार बंदुकीबाबतचा तज्ज्ञ नाही. पाणिनी म्हणाला. फारुकच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. पाणिनींनी जरी हरकत घेतली असली तरी त्याला न्यायाधीशांच्या मनावर जे काही ठसवायचं होतं ते या प्रश्नातून ठसवलं गेलेलं होतं. मी या साक्षीदाराला तात्पुरतं थांबवतोय. गरज पडेल तेव्हा त्याला पुन्हा बोलवीन मी. तोपर्यंत मी युनायटेड एअरलाइन्समध्ये रिवा इथल्या विमानतळावर काम करणाऱ्या मिस मैथिली यांना साक्षीसाठी बोलवतो. मिस मैथिली साक्षीदाराच्या पिंजऱ्यात हजर झाली. शपथ वगैरे घेऊन झाल्यावर फारुकने तिला पहिला प्रश्न विचारला. 12 तारखेच्या गुरुवारी तुम्ही नोकरीवर हजर होतात आणि असाल तर मला सांगा की आरोपीला तुम्ही यापूर्वी पाहिलं होतं का? हो, पाहिलं होतं की मी. कुठे? गुरुवारी म्हणजे 12 तारखेला संध्याकाळी तिकिटाच्या काउंटरवर. साधारण किती वाजता? बरोबर 6:45. अगदी एवढं काटेकोरपणे कसं काय लक्षात आहे? कारण तिने विचारलं मला की संध्याकाळी 6:27ला सुटणारं विमान हे वेळेवर सुटलंय का तिला ते विमान आत्ता गाठता येईल. ते जाणून घ्यायला ती खूप उत्सुक होती. मी त्यावेळी घड्याळात बघून म्हणाले की विमान फक्त 5 मिनिटं उशिरा सुटलं म्हणजे 6:32ला. आता पुढचं विमान मिळवण्यासाठी तिला साधारण 1.25 तास थांबावं लागेल म्हणजे 8 वाजता तिला ते विमान मिळेल. मग काय केलं तिने? तिने देवनारला जाण्यासाठी तिकिटाची चौकशी केली. आणि नंतर काय झालं? हा प्रश्न विचारताना आता फारुकच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं. तिने आपली पर्स काउंटरवर ठेवली आणि ती म्हणाली की बँकेच्या क्रेडिट कार्डनं ती पेमेंट करेल. तिने पर्स वर ठेवली त्यावेळी मला ती दिसली आणि अचानक तिने ती पर्स खाली टाकली. तुम्ही अचानक असा शब्दप्रयोग वापरलात? हो, अचानक, पण अगदी जाणीवपूर्वक. असं करण्याचं काही कारण होतं? तिच्या पर्समध्ये रिव्हॉल्वर होतं. कुठल्या प्रकारचं रिव्हॉल्वर? लांब नळी असलेलं आणि लाकडी हँडल असलेलं. बर. नंतर काय झालं? नंतर तिने आपल्या पर्समध्ये हात घालून काहीतरी धुंडाळल्यासारखं केलं. परत पर्स काउंटरवर ठेवली पण ती काउंटरवर वर ठेवल्यामुळे मला त्याच्या आतलं आता काही दिसत नव्हतं. अचानक ती म्हणाली की अरे अरे माझं क्रेडिट कार्ड कुठे दिसत नाही आहे. नंतर तिने क्षणभर विचार केला. पुन्हा तिने आपली पर्स धुंडाळली. तिचा चेहरा थोडा तणावमुक्त झाला आणि ती म्हणाली माझ्याकडे तिकिटापुरते पैसे आहेत. मग म्हणून तुम्ही तिला तिकीट दिलं? हो सर. बरं, पुढे काय झालं? नंतर ती जायला निघाली. मी परत तिच्या पर्सकडे नजर टाकली. त्या पर्समध्ये ठेवलेल्या रिव्हॉल्वरमुळे पर्सचा आकार थोडा. या गोष्टीला पाणिनी पटवर्धन हरकत घेऊ शकतात. कारण हा साक्षीदाराचा अंदाज आहे. ते हरकत घेतील असं गृहीत धरून मी उत्तराचा हा भाग काढून टाकतोय. न्यायाधीश स्वतःहून म्हणाले. पाणिनी उठून उभा राहिला. आपण असं वाक्य रेकॉर्डवर घेऊया.
पर्समधल्या कुठल्या तरी एका मोठ्या वस्तूमुळे पर्सचा आकार बिघडला होता. हां, ठीक आहे. घ्या उलट तपासणी. सरकारी वकील फारुक म्हणाला. उलट तपासणी घेण्यासाठी पाणीनी उभा राहिला. त्यांनी पहिला प्रश्न विचारला. आरोपीची ओळख पटवताना तू तिला ओळख परेडमध्ये रांगेत ओळखलंस? नाही, तशा प्रकारे रांगेत ओळख पटवली नाही. तिकीट काउंटरवर तू तिला पाहिल्यानंतर आत्ता या कोर्टात येण्यापूर्वी तू तिला पाहिलेलं नाहीस? मी तिचा फोटो ओळखला. पण तू तिला ओळख परेडमध्ये ओळखलं नाहीस? नाही, आणि त्याची गरजही नव्हती ना पटवर्धन सर. तिकीटच्या काउंटरवर ती माझ्याशी ज्या पद्धतीनं बोलत होती, वागत होती आणि तिने माझं लक्ष वेधून घेतलं होतं, त्यावरून मी तिला कुठेही कधीही ओळखू शकले असते. दॅट्स ऑल युअर ऑनर, पाणीनी म्हणाला. फारुकचा पुढचा साक्षीदार हा एक मध्यमवयीन माणूस होता. साक्ष देताना त्यांनी सांगितलं की विमानाच्या स्वच्छतेचं तो काम करतो. गुरुवारी 12 तारखेला रात्री 8 वाजता रिवा विमानतळावरनं देवनारला जाणाऱ्या विमानाची स्वच्छता तुम्ही केली होती? हा सर. स्वच्छता करत असताना तुम्हाला वेगळं काही सापडलं? हा ना, मला रिव्हॉल्वर सापडलं. कुठे सापडलं? ते विमानाच्या टॉयलेटमध्ये जे टावेल ठेवलेले असतात ना, त्या टावेलमध्ये ठेवलेलं सापडलं. आपण तुमचं तिकडे लक्ष कसं काय गेलं ना नेमकं? काय आहे, ते टावेल आहेत ना, ते टावेल एकमेकांच्यावर एक रचून एका खोक्यामध्ये ठेवलेले असतात. मला स्वच्छता करताना आहे ना, त्या खोक्याचा खालचा भाग सुद्धा स्वच्छ करायचा होता. म्हणून मग मी तो खोका वर उचलला ना, तर मला तो खोका आहे ना नेहमीपेक्षा जड वाटला. म्हणून मी काय आहे हे बघण्यासाठी खोक्यात हात घातला ना, तेव्हा टावेलच्या मध्ये लपवलेलं ते रिव्हॉल्वर मला दिसलं ना. मग तुम्ही पुढे काय केलं? काय करणार, मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देऊन टाकली. त्या अधिकाऱ्यांनी पुढे काय केलं तुम्हाला माहिती आहे? त्यांनी पोलिसाला कळवलं आणि पोलिसाच्या सूचनेनुसार त्या रिव्हॉल्वरचा तपशील आहे ना नोंद करून घेतला. काय तपशील होता तो? काय ते .22 कॅलिबरचं रिव्हॉल्वर होतं. 9 इंचापेक्षा थोडं जास्त लांबीचं होतं आणि लाकडी हँडल होतं. त्या रिव्हॉल्वर आहे ना एक नंबर कोरला होता बरं का. 139573 असा. आणि याशिवाय त्याचं उत्पादन करणाऱ्या कंपनीचं नाव बी त्याच्यावर कोरलेलं होतं. मी तुला आता एक रिव्हॉल्वर दाखवतो आणि तेच रिव्हॉल्वर तुला विमानात सापडलं होतं का ते सांग. असं म्हणून सरकारी वकिलानं पुढे येऊन त्या साक्षीदाराला एक रिव्हॉल्वर दाखवलं. प्रचिती पारसनीसनी एकदम घाबरून पाणिनी पटवर्धनचा हात इतका जोरात दाबला की तो सोडवून घेण्यासाठी पाणिनीला आपल्या दुसऱ्या हाताचा वापर करायला लागला. प्रचितीचा चेहरा आता एकदम तणावाखाली होता. आपले दोन्ही ओठ तिने घट्ट मिटून घेतले होते. तोपर्यंत साक्षीदाराने ते रिव्हॉल्वर ओळखलं होतं. सरकारी वकील फारुखने त्याला पुढचा प्रश्न विचारला. तुला ते रिव्हॉल्वर टॉवेल खाली मिळालं तेव्हा ते कुठल्या अवस्थेत होतं? काय त्याच्यातली सगळी काडतुसं भरलेली होती. फक्त एका काडतुसाची जागा आहे ना ती रिकामी होती बघा. म्हणजे एक गोळी त्याच्यातनं आधी ओढालेली असणार. साक्षीदाराने उत्तर दिलं. घ्या उलट तपासणी घ्या मिस्टर पटवर्धन. सरकारी वकील फारुक पाणिनीला म्हणाला. पाणिनी उठून उभा राहिला. त्यांनी एकच प्रश्न साक्षीदाराला विचारला. तुला टॉयलेटमधल्या टॉवेल्स खाली जे रिव्हॉल्वर मिळालं ते नेमकं कधीपासून तिथे ठेवण्यात आलं होतं तुला माहिती आहे का? नाही ना सर, त्याची मला काहीच कल्पना नाही हो. ते मला तिथं मिळालं एवढंच मला माहिती. थँक्यू.
मला आणखीन काही प्रश्न विचारायचे नाही आहेत. पाणिनी खुश होऊन म्हणाला. सरकारी वकील फारुखने त्यानंतर ते रिव्हॉल्वर प्रचिती पारसनीसचा भाऊ प्रयंक यांनी खरेदी केले असल्याबद्दल नोंद असलेलं रजिस्टर पुरावा म्हणून दाखल केलं. त्याबद्दल पाणिनींनी कुठलीही हरकत घेतली नाही. त्यानंतर सरकार पक्षातर्फे प्रचिती पारसनीसनी ज्या विमानाने प्रवास केला होता त्या विमानाच्या एअर होस्टेसला साक्षीदार म्हणून पाचारण केलं गेलं. तिने आपल्या साक्षीत सांगितलं की गुरुवारी 12 तारखेच्या रात्री 8 वाजता रिवावरून देवनारला जाणाऱ्या विमानात पॅसेंजर म्हणून ती होती आणि ती तिच्या लक्षात राहण्याचं कारण म्हणजे तिने टॉयलेटला जाताना सुद्धा तिच्याकडची पर्स आपल्या बरोबर घेतली होती. विमानात चढताना त्या पर्समध्ये काहीतरी मोठी लांबडी वस्तू असावी असं तिला वाटलं होतं, कारण त्यामुळे पर्सचा आकार बिघडल्यासारखा वाटत होता. टॉयलेटमधून बाहेर आल्यानंतर मात्र ती पर्स सर्वसामान्य पर्सप्रमाणे वाटत होती. टॉयलेटला जाताना स्त्रिया आपली पर्स शक्यतो बरोबर नेत नाहीत, त्यामुळे हा प्रसंग तिच्या लक्षात राहिला होता आणि त्यामुळेच प्रचिती पारसनीसचं व्यक्तिमत्व देखील तिच्या लक्षात राहिलेलं होतं. पाणिनींनी तिची कोणतीही उलट तपासणी घेतली नाही. त्यानंतर सरकार पक्षातर्फे बॅलिस्टिक एक्सपर्ट म्हणजे बंदुकीच्या गोळ्यांमधली तज्ज्ञ व्यक्ती साक्षीसाठी पाचारण करण्यात आली. त्यांनी असा निर्वाळा दिला की ज्या गोळीनं विवस्वांचा मृत्यू झाला ती गोळी प्रयंक पारसनीसच्याच रिव्हॉल्वरमधून मारण्यात आलेली होती. याही साक्षीदाराची उलट तपासणी पाणिनींनी घेतली नाही. त्यानंतर प्रयंक ज्या अपार्टमेंटमध्ये राहत होता त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरीची साक्ष घेण्यात आली. त्यांनी सांगितलं की प्रयंक पारसनीस अपघातात बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या बहिणीला त्याच्या फ्लॅटची किल्ली देण्यात आली आणि पुढच्या बऱ्याच गोष्टी मार्गी लावण्यासाठी त्याची बहीण त्या फ्लॅटमध्ये सातत्यानं येणं जाणं करत होती. याही साक्षीदाराची पाणिनी पटवर्धननी उलट तपासणी घेतली नाही. पुढचा साक्षीदार म्हणजे मयताच्या अपार्टमेंटमधला वॉचमन होता. त्यांनी सांगितलं की आरोपी प्रचिती पारसनीस हिने मयत व्यक्तीच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करताना त्यांनी तिला पाहिलं नव्हतं, पण तिथून बाहेर पडताना त्याला ती दिसली होती. त्यावेळी तिच्या हातात एक काळी पर्स होती आणि एक हँडबॅग होती. पर्स आकाराने त्याला थोडी विचित्र वाटली, म्हणजे आत काहीतरी मोठ्या आकाराची वस्तू बळजबरीनं भरलेली असावी, त्यामुळे पर्सचा आकार बिघडलेला असावा असं त्याला वाटलं. त्यामुळे ती पर्स त्याच्या लक्षात राहिली. सरकारी वकील फारुख यांनी या साक्षीदाराला प्रचिती पारसनीसची तथाकथित पर्स दाखवली आणि त्याची ओळख पटवायला सांगितली. त्याने हीच पर्स आपल्या हातात घेऊन प्रचिती पारसनीस बाहेर पडली असं सांगितलं आणि तो पुढे असंही म्हणाला की एकतर ती हीच पर्स असावी किंवा अगदी बरोबर याच पर्ससारखी दिसणारी दुसरी पर्स असावी. एवढ्या साक्षी झाल्यानंतर न्यायाधीश दोन्ही वकिलांना उद्देशून म्हणाले, कोर्टाचं कामकाज थांबवण्याची आता वेळ आलेली आहे. हा खटला उगाचच लांबवण्यात काही अर्थ नाही आहे. गुन्हा घडलाय आणि त्याचा संबंध आरोपीशी आहे हे सिद्ध करणारा पुरेसा पुरावा सरकार पक्षानं सादर केलेला आहे. खरं म्हणजे इतका सविस्तर आणि बारकाव्यानिशी पुरावा आणि साक्षीदारसुद्धा सादर केले गेले याचंच मला आश्चर्य वाटतंय, कारण प्राथमिक सुनावणीत खरं तर हे अपेक्षित नाही आहे. सरकारी वकील फारुख म्हणाला, आरोपीचे वकील पटवर्धन हे अत्यंत हुशार आणि प्रसिद्ध असे वकील आहेत. पुराव्यात थोडी जरी त्रुटी राहिली तरी त्यावरून ते संपूर्ण खटला उलटवू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. म्हणून आमचा प्रयत्न होता की साक्षीदारांच्या जबानीत आणि पुराव्यात कुठेही त्रुटी राहू नये. नाही, तुमच्याकडून कुठली त्रुटी राहिली असं मला तरी वाटत नाही आहे. आपण आता साक्षी पुरावे थांबवूया आणि आरोपीला दोषी ठरवण्याबाबत निर्णय घेऊया. न्यायाधीश म्हणाले. पाणिनी उठून उभा राहिला आणि न्यायाधीशांना उद्देशून अत्यंत आदरानं पण ठामपणे म्हणाला, जर कोर्टाची काही हरकत नसेल तर बचाव पक्ष काही साक्षीदार हजर करू इच्छितो. न्यायाधीशांना आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, का बरं?
कारण तो आमचा अधिकार आहे, पाणिनी ठामपणे म्हणाला. तुम्ही साक्षीदारांना बोलवू शकता, पण मी आधीच सांगितल्याप्रमाणे साक्षीदारांची विश्वासार्हता तपासण्याचं काम हे कोर्ट करणार नाही. त्याचप्रमाणे वरकरणी वाजवी वाटणाऱ्या संशयाची शहानिशा करण्याचं काम हे कोर्ट करणार नाही. सकृतदर्शनी आरोपीला या प्रकरणात गोवण्याजोगी स्थिती आहे, या गोष्टीला तुम्ही नाकारू शकत नाही मिस्टर पटवर्धन. सकृतदर्शनी आरोपी दोषी ठरलाय किंवा नाही हे खटल्याच्या अखेरीस सर्व पुरावे सादर झाल्यानंतर आणि त्याचा विचार केल्या गेल्यानंतर ठरवता येतं. बचाव पक्षाला आपले पुरावे आणि साक्षी देण्याचा अधिकार डावलून परस्पर आरोपीला दोषी ठरवलं जाणं हे पाणिनी बोलत होता, पण त्याचं बोलणं मध्येच तोडून न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे. आपण उद्या हा खटला पुढे चालू ठेवू. पण बचाव पक्षाच्या वकिलानं केवळ वेळ घालवण्यासाठी मुद्दामून संबंध नसलेले साक्षीदार उभं करणं किंवा गरज नसलेले प्रश्न त्यांना विचारणं अशा गोष्टी करू नयेत. हे कोर्ट अर्थातच बचाव पक्षाला किंवा सरकार पक्षाला विनाकारण झुकतं माप देणार नाही. न्यायाधीश म्हणाले आणि आपल्या आसनावरनं उठले. पटवर्धन सर, आपली केस सुप्रीम कोर्टापर्यंत जाणार? म्हणजे हे कोर्ट मला दोषी ठरवणार? प्रचितीने घाबरून विचारलं. नाही, आत्ताच काही सांगता येणार नाही. तूही आता कुठल्या गोष्टीचा विचार करू नकोस. उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याच्यात आणखीन काही माहिती काढता येते का, हा मी प्रयत्न करणार आहे. पण त्याआधी मला एक सांग. श्रोते हो, पाणिनीने प्रचितीला काय विचारलं आणि प्रचितीने त्याचं काय उत्तर दिलं आणि पाणिनीला आणखीन काही पुरावे किंवा प्रचितीच्या बाजूचे साक्षीदार सापडत आहेत का, ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.